गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. ये दो बोले, ये दो बोले, ये दो बोले. शाम सो खरिया कौन दीन घर आए. उदो उदो जवाने जात भर नहीं आए, जवाने जात शाम सो कहिया कौन दीन घर आए. वा, काय सुंदर, अगदी सुंदर गायलं ना. मी तर ठरवलंय आपल्या पिंट्याला शास्त्रीय गायकच करणार. आपल्या पिंट्याला? अगं त्याचा जीव केवढा, तुझ्या त्याच्याकडनं अपेक्षा केवढ्या. तू तरी सुरात रडतेस का? त्याला सुरात गायला लावणार आहेस? का नाही गाऊ शकत तो सुरात? त्याची आई नाही का गात सुरात? त्याची आई सुरात गाते, होऊन जाऊ दे. गा नाही, गाच. मग मी काय घाबरते की काय? गाणार की. चल, तयार आहेस? येस येस. ओके. हे सुरानु चंद्रवा, हे सुरानु चंद्रवा. वा 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 वा, एक नंबर गायलीस. बकवास. अगं माणसाने तानसेन नसलं ना तरी कानसेन असायला हवं. आता बघ, मी प्रयत्न करतो. आहे सुरानो चंद्र वाहे, सुरानो चंद्र वा. चांदण्याचे कोश माझ्या, चांदण्याचे कोश माझ्या. प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा. हे सुरानो
चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा. वा वा वा, काय मस्त गायलास रे, खरंच भारी. आता तर ठरलं, आपल्या पिंट्याला शास्त्रीय गायकच करायचं. ए नको नको नको, आपण आपल्या पिंट्याला ऍक्टर बनवूया, माझ्यासारखा स्मार्ट. आणि तू, अरे स्मार्ट ऍक्टरनी कसं फिट अँड फाईन राहिलं पाहिजे, सगळ्या प्रकारचे परफॉर्मन्स त्याला आले पाहिजेत. काय ए तुम्हाला काय आयरा गैरा समजू नकोस हा. शाळा कॉलेजमध्ये मीच होतो नंबर 1 ऍक्टर. तुला झलक बघायची आहे काय? दाखव. क्या है तुम्हारे पास? मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है. तुम्हारे पास क्या है? एक चुटकी सिंदूर, एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर, ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर. ए आता माझी पाळी, आता माझी पाळी. हाँ हाँ. बाबूजी ने कहा शहर छोड़ दो, माँ ने कहा गांव छोड़ दो, और तुम कहोगी कि दुनिया ही छोड़ दो. काय मस्त फिल्मी दुनिया तयार झाली ना आपल्या घरामध्ये. अशाच एका कलाकाराला चित्रपट सृष्टीतले आपण आज भेटणार आहोत, ज्याने हिंदी आणि मराठी दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलंय. चला भेटूयात एका स्पेशल सेलिब्रिटीला. हॅलो. अरे हाय. जस्ट रिलॅक्स. काय तिकडे कशा काय? आज खास तुला भेटायला आम्ही आलोय गाठी. वा वा, क्या बात है. राईट प्लेस टू स्टार्ट. येस. मला खरंच आश्चर्य वाटतं तुझं शूटिंग आणि सगळं काम, आणि ते सगळं करून तू जिम वगैरे कसं काय रेग्युलर सांभाळतोस? ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बरं. एक ज्यांच्याकडनं मी, आणि हे मी करायचो, पण ज्यांच्याकडनं मी अजून शिकलो की हे केलंच पाहिजे, ते म्हणजे नाना पाटेकर. ओ. ते फ्रीक आहेत आणि ते ऑब्सेस्ड आहेत व्यायामाने. त्यांच्या घरात पण त्यांनी एक जिम्नेशियम बनवलंय, आणि ते इनफॅक्ट त्यांनी जर दिवसभरात व्यायाम नाही केला तर ते जेवत नाहीत. ओ. ही त्यांना स्वतःची एक शिक्षा असते. अर्थात मी तेवढं नाही करत, मी डबल खातो. बरं. पण एक गोष्ट मात्र शिकलो की, आणि म्हणूनच आज पण आपण त्यांना जेव्हा बघतो तेव्हा त्यांचा एज आपल्याला कळत नाही. त्याचं कारण म्हणजे रेग्युलर व्यायाम. बरोबर. आणि तो अत्यंत गरजेचा आहे. नाही तर आपण नुसते बसून बसून इतके लेथार्जिक होऊन जाऊ. बरोबर. आणि अलीकडे आपलं ऑफिस वर्क खूप वाढलंय. म्हणजे मला वाटतं तुमच्याही बाबतीत ते सगळं झालं असेल की शूटिंग नसेल हो. तेव्हा सगळं बसून वेळ जातो. म्हणजे कारण आता फॉर editing एक्झाम्पल म्हणा. मी स्क्रिप्टिंग करतो किंवा एडिटवर जातो फिल्मचं. अर्थात मी इंटरफिअर करत नाही माझ्या डिरेक्टर बरोबर, पण मला आवडतं जाऊन शिकायला, जाऊन बघायला. मला वाटतं तू नाटकापासून सुरुवात केली आहेस, हो. त्यामुळे रंगभूमी ते कॅमेरा म्हणजे फिल्म हा जो प्रवास करणारे कलाकार आहेत ते तितक्या सिरियसली करतात. हा, म्हणजे एकांकिकेपासून ऍक्च्युली. त्यामुळे ते वर्कशॉप्सची आणि रीडिंग्स आणि काम करायची सवय लागली आहे, आणि ती चांगली सवय आहे मला वाटतं. सो ती मी शक्यतो मोडत नाही आणि मोडणार नाही याची काळजी घेतो. कारण गोष्टी इझिली पण लाईक आय सेड की सीडी देऊन पण कामं होऊ शकतात, पण मग त्यात मला काही सॅटिस्फॅक्शन नाही मिळत. मला असं वाटतं की मी यात काय केलं. सो त्याच्याहून बेटर आहे की दॅट्स द रिझन जेव्हा हार्ड कॉपी पण येते तेव्हा त्याच्यावर उगाचच काहीतरी काम करायला, वर्किंग करायला, ड्रॉइंग्स करायला मला आवडतं. कारण इव्हेंच्युअली वेन आय स्टार्ट शूटिंग तेव्हा त्या गोष्टी खूप उपयोगाला आहेत. या वेगवेगळ्या भूमिका करत असताना प्रत्येक वेळेला ऍक्च्युली तेच त्याच्यातच मला खूप गंमत वाटते. आणि जेव्हा कोणी असं काहीतरी घेऊन येतं तेव्हा यू वॉन्ट टू ऍक्सेप्ट द चॅलेंज अँड यू वॉन्ट टू गिव्ह इट युअर बेस्ट शॉट. सो फॉर एक्झाम्पल मी जेव्हा इक्बाल केला तेव्हा अगेन कोणाला असं वाटलं नव्हतं की मी ते करू शकेन. त्यानंतर इनफॅक्ट गोची अशी झाली होती की मला एक खूप मोठे डिरेक्टर आहेत, मी त्यांचं आता नाव नाही घेणार, पण त्यांनी मला एका कॉमेडी फिल्मसाठी मला त्यांनी बोलवलं भेटायला. आणि मला ते म्हणाले की मैं चाहता हूँ कि तू काम करे, पर तेरी इमेज इतनी सीरियस है ना इकबाल के बाद. इकबाल नंतर इमिडिएटली पुढच्याच वर्षी इतनी सीरियस है कि पता नहीं यार तू कॉमेडी में एक्सेप्ट होगा कि नहीं होगा, बट आई रियली वांट टू वर्क विथ यू. सो आई सेड सो आई एम रेडी, यू हैव टू टेल मी, सो ही सेड आय लेट यू नो बाय टुमॉरो. सो ही टुक हिज टाइम. फायनली त्यांना असं वाटलं की नाही, ह्याची इमेज खूप सिरियस आहे, हा कॉमेडी कदाचित करू नाही शकणार.
आणि तेच डिरेक्टर जेव्हा गोलमाल रिटर्न्स मी तेच म्हणणार होते. त्यानंतर त्यांचे सगळे त्यानंतर ते म्हणले या गलती करते मैंने. मोठा कलाकार होण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ना. हो ना मानसी, आपल्याला त्यांचं यश दिसतं, त्यांच्या भोवतीचं प्रसिद्धीचं वलय दिसतं, पण त्यासाठी ते किती कष्ट घेतात, किती मेहनत घेतात याची आपल्याला कल्पनाच नसते. तू पण मेहनत घेतोच की. मी जरा याची मेहनत जाणून घेते. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. गुड मॉर्निंग सह्याद्री. मंडळी, तुम्हा सर्वांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मानसी, हे पाहून मी ठरवलंय आपल्या पिंट्याला ऍक्टरच करायचं. अरे हो, पण तू पाहिलंस ना ऍक्टर होण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ती. आणि आपला पिंट्या शाळेत जायला लवकर तरी उठतो का? म्हणजे काय, उठत कसं नाही, फटकीने त्याला उठव. अरे उठवायला आज रविवार आहे आणि उद्या माहिती काय आहे? सोमवार. अरे सोमवार आहेच, पण उद्या रमजान ईद सुद्धा आहे. सगळ्या बांधवांना ईद मुबारक. रमजानचे 1 महिन्याचे उपवास संपल्यानंतर जेव्हा प्रथम चंद्रदर्शन होते तेव्हा नमाज पठण करून ईद साजरी केली जाते. एकमेकांना आलिंगन देऊन रमजान ईदच्या दिवशी नवे नवे कपडे लेवून ईदची मुबारकबाद दिली जाते. कुरान पाक आज के दिन मुकम्मल हुआ और हम तमाम आलम को कुरान पढ़ने की दावत दे रहे हैं. कुरान शरीफ पढ़िए, समझिए इस्लाम क्या है. इस्लाम सिर्फ मोहब्बत और अमन सिखाता है. मटण, चिकन अशा वेगवेगळ्या बिर्याणी, गोडधोड पदार्थ, सुकामेवा यांची तर रेलचेल असते. एकमेकांच्या घरी फराळ पाठवणे, भेट वस्तू देणे ही तर पूर्वीपासूनची प्रथा आहे. आणि यावेळेस लहान मुलांना प्रतीक्षा असते ती ईदीची. ईदी म्हणजे बक्षीस. जश्ने आमदे रसूल अल्लाह ही अल्लाह हबीबी आमिना के फूल अल्लाह ही अल्लाह के जब के सरकार तशरीफ लाने लगे हवा मरियम भी खुशियाँ मनाने लगे. हर तरफ नूर की रोशनी छा गई. मुस्तफा क्या मिले जिंदगी मिल गई. ए हलीमा तेरे गोद में आ गई. दोनों आलम के रसूल अल्लाह ही अल्लाह. वर्षभरातील महत्वाची मोठी खरेदी रमजान ईदच्या मुहूर्तावर केली जाते. रमजान ईदमुळे विखुरलेली कुटुंब एकत्र येतात आणि सण साजरा करतात. माह मुबारक भी अमन शांति का ज़रिया है. गरीबों, मिस्किनों, फ़कीरों को देकर अल्लाह की रज़ा हासिल करते हैं और अल्लाह कदम कदम पे एक एक लम्हे में आज बंदों को नेकियां अता फरमाता है. नोकरी धंद्याच्या निमित्ताने, कुटुंब विस्तारामुळे आपापल्या कुटुंबासमवेत सगळे मतभेद विसरून प्रेमाने, आनंदाने आणि उत्साहाने ईद साजरी करतात. गुड मॉर्निंग सह्याद्री. ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और मैं जवान. तुझ पे कुर्बान मेरी जान. आपण एकत्र असलो की किती मजा करतो ना. हो, आणि अशीच आपली जीवाभावाची माणसं एकत्र आली की किती उत्साहानं सण साजरा करतात. हे सण उत्सव हे तर निमित्त असतं आपल्या माणसांना एकत्र बांधण्याचं, या समाजाला सोबत घेऊन आनंद साजरा करण्याचं. अगदी खरंय. धर्म कोणताही असो, सणही कोणताही असो, पण जिवंत राहिली पाहिजे ती माणसातली माणुसकी. खरा माणूस हाच सच्चा कलाकार असतो. मानसी, म्हणून मी ठरवलंय की आपल्या पिंट्याला ऍक्टरच करायचं. मानव, पण मला वाटतं की आपल्याला काय वाटतं यापेक्षा पिंट्याला काय वाटतंय की त्याला काय व्हायचं.
हे महत्वाचं नाही का? आपण आपली स्वप्न, आपल्या आकांक्षा त्याच्यावर कुठेतरी लादतोय, हे अत्यंत चुकीचं आहे. तू म्हणतेस ना, ते पटतंय मला. मी कधी या दृष्टिकोनातून विचारच केला नव्हता. आपण काय करूया, त्याला जे हवं ना ते करू देऊया. हा, नवीन नवीन गोष्टी त्याला शिकू दे. त्याने आपल्या दबावाखाली येऊन काहीच करता कामा नये. अगदी खरं बोललास. तुम्हीही मंडळी, प्रत्येक आई वडिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलाला काय आवडतं आणि त्यानुसार त्याला त्याचं आवडीचं क्षेत्र निवडू दिलं पाहिजे. आणि आता सांग आजचा सुविचार. मंडळी, जन्मापासून कोणीच आपला शत्रू किंवा मित्र नसतो. आपली वर्तणूक, आपले विचार आणि आपला दृष्टिकोन ठरवत असतं की कोण आपला शत्रू आहे आणि कोण आपला मित्र आहे. आणि म्हणूनच आपला विचार बदला आणि आपले मित्र जोडा. चला मंडळी, आज वेळ झालीये इथेच थांबण्याची. पण आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID goodmorningsahyadri@gmail.com. आमच्याकडून तुम्हा सर्वांना ईद मुबारक. आणि आता जाता जाता ईद निमित्त आपल्या सर्वांसाठी एक खास पेशकश. लब पे सल्ले अल्लाह के तराने, अश्क आँखों में आए हुए हैं, ये हवाएं फिजा कह रही है, ये हवाएं फिजा कह रही है, आका तशरीफ लाए हुए हैं, ये हवाएं फिजा कह रही है, आका तशरीफ लाए हुए हैं, जिनकी खातिर ए आलम बनाया, अपने घर जिनको रब ने बुलाया, जिनकी खातिर ए आलम बनाया, अपने पास जिनको रब ने बुलाया, ऐ हलीमा तेरा ये मुकद्दर, ऐ हलीमा तेरा ये मुकद्दर, ओ तेरे घर में जो आए हुए हैं, ऐ हलीमा तेरा ये मुकद्दर, ओ तेरे घर में जो आए हुए हैं, ये हवाएं फिजा कह रही है, आका तशरीफ लाए हुए हैं, अक्ल वाले जमीन पर है शस्दर, चांद टुकड़े हुआ है फलक पर, अक्ल वाले जमीन पर है शस्दर, चांद टुकड़े हुआ है फलक पर, सारी दुनिया है महवे नजारा, सारी दुनिया है महवे नजारा, आप उंगली उठाए हुए हैं, सारी दुनिया है महवे नजारा, आप उंगली उठाए हुए हैं, ये हवाएं फिजा कह रही है, आका तशरीफ लाए हुए हैं, आज पूरी हुई दिल की हसरत, क्यों न जी भर के कर लूं जियारत, आज पूरी हुई दिल की हसरत, क्यों न जी भर के कर लूं जियारत, कब्र में ऐ फरिश्तों न आना, कब्र में ऐ फरिश्तों न आना, मेरे सरकार आए हुए हैं,
कब्र में ऐ फरिश्तों न आना, मेरे सरकार आए हुए हैं। ये हवाए फिजा कह रही है, आका तशरीफ लाए हुए हैं। कैसे कह दूं वहाँ हाजिर नहीं है, कैसे मानूं ये मुमकिन नहीं है। कैसे कह दूं वहाँ हाजिर नहीं है, कैसे मानूं ये मुमकिन नहीं है। इससे बढ़कर सबूत और क्या हो, इससे बढ़कर सबूत और क्या हो। वो तस्वुर में आए हुए हैं, इससे बढ़कर सबूत और क्या हो। वो तस्वुर में आए हुए हैं, ये हवाएं फिजा कह रही हैं, आका तशरीफ लाए हुए हैं। नाम नबियों के बेशक बड़े हैं, अजमतों के नगीने जड़े हैं। नाम नबियों के बेशक बड़े हैं, अजमतों के नगीने जड़े हैं। मुक्तदी बन के पीछे खड़े हैं, मुक्तदी बन के पीछे खड़े हैं। वो जो पहले से आए हुए हैं, मुक्तदी बन के पीछे खड़े हैं। वो जो पहले से आए हुए हैं, ये हवाएं फिजा कह रही है, आका तशरीफ लाए हुए हैं। सारी दुनिया के मुख्तार होकर और महबूबे गफ्फार होकर, सारी दुनिया के मुख्तार होकर और महबूबे गफ्फार होकर, दोनों आलम के सरदार होकर, दोनों आलम के सरदार होकर, एक चटाई बिछाए हुए हैं। दोनों आलम के सरदार होकर, एक चटाई बिछाए हुए हैं। सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री।